एक वॉर्डात 1,00,000 रुपये मिळते एका प्रभागात, एका वॉर्डात 1,00,000 रुपये कुठलं काम होते सांगा ना. आणि जे सत्ताधारी तुम्ही म्हणताय ना, सत्ताधारी पक्षाचे आमदार, सत्ताधारी पक्षाचे खासदार, सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी ह्यांना मिळालेलं निधी सरकारकडनं, राज्य सरकारकडनं, केंद्र सरकारकडनं, जिल्हा नियोजन समितीमधनं, ही सगळी हेडची आकडेवारी काढा. मेरे परिवार को न्याय देना मेरा पहला मकसद है. मैं उसकी राह देख रहा हूँ, न्याय की गुहार में हूँ और अपेक्षा यही है कि मेरे साथ माननीय उच्च न्यायालय तो न्याय करे. अमित शाह जी से मीटिंग है इस पूरे मामले में, जिस तरीके से कोर्ट का जजमेंट सामने आया है, रिहा कर दिया गया है, आपकी इस बारे में पक्षश्रेष्ठी से बात हुई या फिर? मैं आपको ही बात पूछना चाहता हूँ कि अगर सारे निर्दोष है तो फिर ये हत्या की किसने, मेरा सवाल है. और 20 साल में जो आरोपी 14 साल 15 साल जेल में थे, कुछ 2 साल, कुछ 4 साल, कुछ 6 महीने, अगर इसमें कुछ था ही नहीं तो इतने साल ये आरोपी जेल में क्यों? की मी ज्या पद्धतीनं काम करतो हे सामान्य माणसाला माहिती आहे. पैसे असल, पद असल, ह्या गोष्टी माझ्यासाठी अतिशय गौण आहेत. माझ्या पूर्ण जीवनात त्याला कधीही महत्वाचं स्थान नाहीये, हे मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो. आणि राऊत साहेब असतील, मला त्यांच्याबद्दल बोलायचं ना, मी कायमस्वरूपी म्हणतोय की मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. राऊत साहेब फार मोठे व्यक्तिमत्व आहे. मी त्यांच्याबद्दल, त्यांच्या वक्तव्याबद्दल माझ्यासारख्या सामान्य माणसांना बोलणं मला योग्य वाटत नाही. आपके सवाल के ऊपर मेरा जवाब इतना ही है कि 2022 में शिवसेना पहली बार फूटी थी. अगर हमारा मकसद, मेरा मकसद पैसा रहता, पद रहता, तो मैं 2022 को ही चला जाता ना. 2022 से 2026 तक की राह में नहीं देता था. दूसरी बात, मेरे चुनाव क्षेत्र का जो मतदाता है, इसके बारे में मेरा आचरण रहा है, मेरा जो काम रहा है, इसके बारे में भली भांति उसको पता है मैं किस प्रकार काम करता हूं. और मैं सामान्य आदमी के लिए काम कर रहा हूं. मेरे इसमें पैसा होगा, कोई पोजीशन होगी, ये कभी मेरे जीवन में प्राथमिकता नहीं रही है. मेरी प्राथमिकता जो मेरे चुनाव क्षेत्र के लोग हैं, उनको कोई दिक्कत आती है तो उसके लिए मेरी प्राथमिकता रही है. और इसके बारे में मेरे चुनाव क्षेत्र के लोग अवगत है. तो मैं इतना ही कहना चाहता हूं कि मेरा आचरण पता है, तो मुझे इसके लिए स्पष्टीकरण देने की भी आवश्यकता नहीं लगती. तुम्ही सांगताय कारणामध्ये जर तुम्ही उल्लेख केला, सत्ताधारी आणि विरोधक या निधीची तुलना केली तर साधारणपणे 13 कोटी ते 18 कोटीचा निधी आहे. म्हणजे कारण सांगितले की निधीच मिळत नव्हता, तर इंपिलॅडमध्ये तसं दिसत नाहीये. 6 खासदारांचा निधी साधारणपणे 13 कोटी दरम्यान त्याबद्दल अहो साहेब, तुम्ही कुठल्या निधीचं आकलन करताय, काय प्रश्न विचारताय मला? अरे थांबा जरा, एमपी लॅडच आहे का? जिल्हा नियोजन समितीचा निधी आहे, शासनाचे एवढे मोठे हेड आहेत त्याचा निधी आहे. फक्त एमपी लॅडच्या निधीवर काय काम होतंय तुम्हाला आताच सांगितलं ना मी. एक वॉर्डात 1,00,000 रुपये मिळते एका प्रभागात, एका वॉर्डात 1,00,000 रुपये कुठलं काम होते सांगा ना. आणि जे सत्ताधारी तुम्ही म्हणताय ना, सत्ताधारी पक्षाचे आमदार, सत्ताधारी पक्षाचे खासदार, सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी ह्यांना मिळालेलं निधी सरकारकडनं, राज्य सरकारकडनं, केंद्र सरकारकडनं, जिल्हा नियोजन समितीमधनं, ही सगळी हेडची आकडेवारी काढा. आणि ह्या हेडची आकडेवारी काढून मग तुम्ही आम्हाला विचारा की बाबा तुम्हाला त्यांच्या बरोबर मिळतोय म्हणून.